खरं तर महिनाभरापूर्वीच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवला आणि यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च झाले। मात्र या ठिकाणी माती खचली कारण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा संशय संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे। मुंबईमध्ये समुद्रकिनारी अनेक पुतळे आहेत, ते सर्व पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर प्रायश्चित्त म्हणून मालवणच्या आमदारांनी समुद्रात उडी मारावी असंही राऊतांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला, त्यात भ्रष्टाचार झाला। त्यानंतर मोठा गाजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला। काल जे चित्र समोर आलं आहे, आत्ता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च केले तो खचला। पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर या पुलासंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या पुलाच्या दुरुस्तीसाठी मागच्याच वर्षी 6,70,00,000 निधी मंजूर केलेला होता, स्थानिक प्रशासनाकडे वळवलेला होता। मात्र आजवर केवळ 80,000 रुपये यामध्ये खर्च झालेत आणि कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना सुद्धा केवळ हजारांमध्ये काम भागवणं सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे संबंधित पुलाची दुरुस्ती नेमकं कोणामुळे थांबली हा सवाल आता विचारला जातोय। हे महिन्या 2 महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल। पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती। मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत, त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही, काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं। त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं, पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। अरबी समुद्रात 4.21 मीटरची भरती नोंदवण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी। बघूया। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की अरबी समुद्र देखील खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील चौपाटी भागामध्ये अरबी समुद्रामध्ये 4.21 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा या उसळताना पाहायला मिळतात। त्यामुळे मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वर्सोवा चौपाटी, त्याचबरोबर जुहू चौपाटी, दादर चौपाटी अशा अनेक भागांमध्ये पर्यटकांनी थांबू नये अशा पद्धतीच्या सूचना या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। येत्या काही तासांमध्ये आणि येत्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस हा हवामान विभागाने सांगितलेला आहे। या पावसाचा जोर येत्या काही तासांमध्ये मुंबईत वाढत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईसह रायगड, रत्नागिरी, कोकण, पालघर, ठाणे या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर येत्या 5 दिवसांमध्ये सतत वाढत राहणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। संपूर्ण मान्सून हा संपूर्णपणे महाराष्ट्रावरती आच्छादलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यामुळे पावसाचा जोर सध्या वाढत आहे। पर्यटकांनी पर्यटनस्थळी येऊ नये अशाही सूचना देण्यात येत आहेत। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा देखील बाहेर फेकला जातोय, त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। पर्यटनस्थळी जाताना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडनं आणि प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे। व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मागील 2 दिवसांपासून या मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला सुद्धा बसलेला आहे। संगमेश्वरमध्ये महामार्गावरती डोंगराचं पाणी आल्यामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी।
मागील 2 दिवसापासून रत्नागिरीमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेला पाहायला मिळत आहे। मी आता उभा आहे मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरमध्ये आणि तुम्ही पाहताय मुंबई गोवा महामार्गाला नदीचं रूप आलेलं आहे। वाहन चालक कशीबशी गाडी चालवतात। मगाशी काही मिनिटापूर्वी इथं 2 गाड्या बंद पडलेल्या होत्या, मात्र आता तुम्ही पाहताय या नदीला, या रस्त्याला नदीचं रूप आलेलं आहे। वरील डोंगराचे जे पाणी आहे ते रस्त्यावर येत आहे। जे महामार्ग आहे त्यांनी योग्य ते पाण्याचा निचरा केलेला नसल्यामुळे संपूर्ण जे पाणी आहे डोंगरातलं ते रस्त्यावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कुठेतरी हा मुंबई गोवा महामार्गावरील जो संगमेश्वर येथील जो हायवे आहे तो बंद होण्याची शक्यता आहे, कारण बाजूला जी शास्त्री नदी आहे तिलाही पूरसदृश परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहूया आता, पाऊस जर कंटिन्यू तसाच राहिला तर मात्र कुठेतरी हा रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, संगमेश्वर, रत्नागिरी। तर रत्नागिरी संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि धामणी गोळवलीतील डोंगर भाग हा पावसामुळे खाली आलेला आहे। डोंगर पायथ्याशी असलेली विहीर मातीमुळे खचली आहे आणि डोंगराखाली आलेल्या पोफळीच्या बागेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर आपण बघतो संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। धामणी गोळवलीतील जी विहीर आहे ती आता पूर्णपणे भरली आहे आणि मोठ्या प्रमाणात हा मातीचा ढिगारा खाली येताना बघायला मिळतोय। डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर इकडे रत्नागिरीच्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती रस्ता खचलाय आणि कळंबणी गावाजवळ महामार्ग खचलेला आहे। या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात। वाळंज या ठिकाणी असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठ्या प्रमाणात तडे जाऊन रस्ता खचण्यास सुरुवात झालेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी महामार्गावरती झाडांच्या फांद्या टाकलेल्या आहेत। सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानचा जो करूळ घाट आहे या ठिकाणी सुद्धा वाहतूक ठप्प झालेली आहे, कारण करूळ घाटामध्ये मातीचा ढिगारा मोठ्या प्रमाणात साठलेला आहे। दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। महामार्ग प्राधिकरणाकडून सध्या हा मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे। तर करूळ घाटामधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। करूळ घाटामध्ये दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। आपण बघतो रस्त्यावरती हा सगळा मातीचा ढिगारा पसरलेला आणि जेसीबीच्या माध्यमातून, मशीनच्या माध्यमातून हे सगळा मातीचा ढिगारा काढण्याचं काम आता युद्ध पातळीवरती सुरू आहे। दरम्यान या सगळ्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। करूळ घाटात दरड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर इकडे पुण्यामध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आणि पावसामुळे कोथरूड इथल्या सीतांना पूर्ण सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि सोसायटी लगतच्या दुकानांना सुद्धा पाण्याचा फटका बसलेला आहे। ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे पाणी सोसायटीमध्ये शिरले आणि पालिकेने वेळेत कामं न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर इकडे रायगडला सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगडमध्ये रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाच्या सरी बरसतात आणि सकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी सुद्धा रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना म्हणजे सावित्री आहे, काळ किंवा गांधारी आणि इतर उपनद्यांना सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि अशामध्ये असाच पाऊस पडत राहिला तर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। रायगडमध्ये दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आणि कालपासून पडणाऱ्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि नागोठाण्यातील आंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आजूबाजूच्या धरणांमधील पाणी नागोठाणेमधील कालव्यामार्फत सोडल्यामुळे आंबा नदीने इशारा पातळी गाठलेली आहे। तर रोहा शहरातील कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्यात, त्यामुळे पावसाचा जोर अधिक असल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होताना दिसते। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। इथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा आनंद यांनी। हवामान खात्यानं ज्या प्रकारे अंदाज वर्तवला त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। आपण बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे
त्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो की उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली आहे. मे महिन्याच्या 26 तारखेला उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती आणि त्यानंतर तब्बल 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे मुसळधार आणि त्याच्यामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झालेली आहे. सध्या अंबरनाथ तालुक्यामध्ये सकाळी 7 वाजेपर्यंत 30 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र हा पाऊस जरी कमी असला तरी कर्जत तालुक्यात जो पाऊस कोसळतो आहे त्याच्यामुळे कर्जत तालुक्यातून जी उल्हास नदी वाहते त्यामुळे या उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढतो आहे आणि अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भागात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना नद्यांच्या पाण्याची पातळी, धरणांच्या पाण्याची पातळी ही वाढते आहे आणि उल्हास नदीला देखील पाण्याचा मोठा प्रवाह आलेला पाहायला मिळतो आहे. उल्हास नदीची जी चौपाटी आहे तिच्या पायऱ्या बुडालेल्या आहेत आणि हा जर पाऊस मुसळधार असाच सुरू राहिला तर मात्र उल्हास नदी धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचू शकते आणि त्याच्यामुळे प्रशासनानं सध्या तरी कोणताही नदीकाठच्या गावांना इशारा दिला नसला तरी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, बदलापूर. सकाळच्या पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि प्रवाशांना स्टेशनमध्ये जाण्यासाठी घाण आणि पावसाच्या पाण्यातूनच वाट काढावी लागते. अनेक महिन्यांपासून साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे या पाण्यामध्ये केवळ पावसाचंच नव्हे तर सांडपाण्याचा सुद्धा प्रवाह मिसळल्यामुळे दुर्गंधी आणि दूषित पाणी साचलेलं आहे. यामुळे शाळकरी मुलं असतील किंवा महिला आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्यसुद्धा यात धोक्यात आलेलं आहे. नागरी सुविधांवरती पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आला आहे आणि रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष देत नाले सफाई आणि पाणी उपसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तर आपण बघतो जो भुयारी मार्ग आहे तुर्भे स्टेशनवरची सगळी दृश्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नुसतंच पावसाचं पाणी नाही आहे तर सांडपाणी सुद्धा यामध्ये मिक्स झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. योग्य नाले सफाई न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. हा भुयारी मार्ग आहे तो पूर्णपणे जलमय झाला आणि इकडनंच या पाण्यातूनच वाट काढत या सगळ्या नागरिकांना जावं लागतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा या ठिकाणी पसरलेली आहे.